ज्ञान हे स्वतःसाठीच आहे, दुसऱ्यांकडे दुसऱ्यांबरोबर मी ज्ञानी आहे या अभिमानासाठी नाही. मी ज्ञान हो मोठे विद्वान आहे तो, मोठे ज्ञानी आहे तो, असे कडून मान सन्मान धन कीर्ती असं मिळावा याच्यासाठी नसतं. आम्ही याच्यासाठी हा गैरिक वेश धारण केला नाही. आम्हाला आपलंच भान नव्हतं, कळत नव्हतं, समजत नव्हतं. त्या आपणाला स्वतःला ओळखावं म्हणून मी हा गैरिक वेश धारण केला. आम्ही 10-10 15-15 वर्ष काढली याच्यामध्ये. आणि आता काय करायचं? ज्ञानेश्वर माऊलीच्या वचनाप्रमाणे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो. हे काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, सुदृढ द्रष्टा बनवून या. है ना, आम्हाला काहीच काम नाही ना. मुक्ती परिणिली नोवर, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता 4 दिवस खेळी म्हणे. या सगळ्या गोष्टी जसं शरीर झिजवायचं आहे, प्रारब्ध शिल्लक आहे. आपल्या बायका पोरांना झिजवण्यापेक्षा समाजासाठी झिजवलेलं बरं. म्हणून काय करतात संत लोक? आपला स्वतःचा विचार न करता जगतासाठीही काय करतात? ज्ञानाची सिद्धी लोकांकडे देत असतात. ही पुस्तकं घेण्यासाठी तुम्ही काय कंटाळा करू नका आणि कंजूशीही करू नका. ही सगळी पुस्तकं धार्मिक पुस्तकं आहेत ना, यांचा संग्रह तुमच्याजवळ असलाच पाहिजे. प्रत्येकाजवळ ही पेटी असलीच पाहिजे. तुकारामाची गाथा अर्थासकट असलीच पाहिजे, ज्ञानेश्वरी अर्थासकट असलीच पाहिजे, एकनाथी भागवत असलंच पाहिजे, भगवद्गीता अर्थासहित असलीच पाहिजे, विचारसागर, पंचदशी, पंचीकरण पुढे गेलं तर आणखी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असलेल्या पाहिजे. या कल्याणाच्या आहेत, आपणाला विवेक जागवणाऱ्या आहेत आणि अधःपतनापासून बचावणाऱ्या आहेत.